मृत्यूपत्र. आईने मृत्यूपत्रात लेक अनुजासाठी दिलेला हिस्सा संपत्ती ती न घेताच गेली. परंतु एक महत्त्वाची गोष्ट ती घेऊन गेली, जी जन्मभर तिला आईची आठवण करून देईल. जयदीपचं सकाळचं आटपून तो नाश्ता करायला बसला. त्याच्यासमोरच अनुजा पण बसली होती. अनुजा अगदी शून्यात नजर लावून बसली होती. प्लेटमधला नाश्ता थंड झालेला होता. चमच्याने ती फक्त पोहे इकडनं तिकडे फिरवत होती. तिला खरं म्हणजे भानच राहिलं नव्हतं. तिची ही अवस्था जयदीपला खरं तर बघवतच नव्हती. पण काळ हेच औषध आहे हे जयदीपला पण कळत होतं. तो अनुजाला सध्या तरी फक्त सोबत करू शकत होता. काहीही झालं तरी मी आहे ही जाणीवच तिला मानसिक बळ देईल याची त्याला खात्री होती. म्हणूनच जयदीपने नाश्ता केला आणि तो अनुजाला समजावत म्हणाला, अनुजा, अगं नको एवढा विचार करूस. आलेल्या प्रत्येकाला जावंच लागतं. मला माहिती आहे, हे सांगणं खरं म्हणजे सोपं नाही गं. अगं मलाही खूप वाईट वाटतं गं, पण तू सावर स्वतःला. मी उद्याची सुट्टी टाकली आहे, आपण जाऊ दोघं. यावर अनुजाने कसं तरी तोंड करून एक मोठा उसासा सोडला. कसेबसे 2 घास पोटात ढकलून ती उठलीच. खरं म्हणजे तिला काहीही करण्याची इच्छाच होत नव्हती. थोड्या वेळाने जयदीप कामावर गेला. अनुजाने मात्र आज आणि उद्याची ऑफिसमधून फोन करून सुट्टी टाकली होती. दिवस इकडे तिकडे करण्यात जात होते. पण रात्री आठवणी जाग्या व्हायच्या आणि पाणावलेले डोळे जराही किलकिले सुद्धा व्हायचे नाहीत. मग तर झोप ही दुसरीच गोष्ट होती. विचार करतच ती बाल्कनीमध्ये आली. आजूबाजूला सगळं रोजचंच होतं, पण आज तिला जास्तच अस्वस्थ वाटत होतं. तिची लाडकी आई जाऊन 11 दिवस झाले होते. उद्या 12वं 13वं एकत्रच करायचं असं भावंडांनी ठरवून टाकलं होतं. आणि अनुजाला फक्त निरोप आला, तेही अनुजाच्या वहिनीने तेवढ्यापुरताच फोन केला. अनुजाला जास्त वाईट नाही वाटलं, कारण आता तिला या सगळ्यांची सवय झाली होती. 10 वर्षापूर्वी तिने जयदीप नावाच्या मुलाशी घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केलं आणि घरच्यांनी तिच्याशी संबंधच तोडले. तिच्याहून 8 वर्षांनी मोठा असलेला भाऊ आणि वहिनीने तर तिचं नावच टाकलं. आई मात्र कधी कधी यायची तिच्याकडे. लग्नानंतर 2 वर्षांनी तिचे बाबा वारले. त्यामुळे तिला आईचाच आधार होता. मैत्रिणी अशा तिच्या खूप काही नव्हत्या, पण होत्या त्याही आता त्यांच्या मुलांमध्ये रमल्या होत्या. हिच्या लग्नाला 10 वर्ष होऊनही अजूनही पाळणा हललेला नव्हता. म्हणून आईच्या जीवाला घोर लागला होता. तो घोर घेऊनच ती गेली. आईचा सहवास तसा कमीच मिळाला तिला. तिने 22व्या वर्षीच लग्न केलं. आई तशी नेहमी तिच्या बाजूनेच असायची, पण अण्णांमुळे आईला कधी कधी उघड तिला पाठिंबा देता आला नाही. हिला नेहमीच वाटायचं, प्रेमविवाह केला म्हणून वडील आणि सख्या मोठ्या भावांनी तिला पूर्ण वाळीत का टाकावं. खरं तर घरातील शेंडेफळ म्हणून खूप लाड केले होते सर्वांनी तिचे. अण्णांची तर अनुजा खूप लाडकी होती. पण मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून त्यांनी पण तिचं नाव टाकलं. ते गेले आणि जणू हिच्या मागचा खंबीर आधारच गेला. अनुजाची मात्र पहिल्यापासून आई जवळची. ती आईला प्रत्येक गोष्ट सांगायची. अगदी लग्न करणार आहे हे सुद्धा तिने आईला सांगितलं होतं. आईने सुद्धा अनुजासाठी काही कमी केलं नव्हतं. अनुजाला आजही सगळं आठवत होतं. दर रविवारी रात्री तिच्या काळ्याभोर दाट लांब केसांना आई गरमागरम तेल लावून द्यायची आणि तेव्हाचा तो वेळ फक्त त्या दोघींचाच असायचा. तेव्हा त्या दोघीही खूप गप्पा मारायच्या. मनातील असंख्य वावटळ हसरे कोमळ क्षण तेव्हाच तर टिपायच्या त्या दोघी. लग्नानंतर पण आई इथे आली की हाच कार्यक्रम असायचा त्या दोघींचा. मग तेव्हा जयदीपही दोघांमध्ये येत नसायचा. असं म्हणतात की ठराविक वयानंतर आई आणि मुलगी एकमेकांच्या मैत्रिणी होतात. ते मैत्रीचं अबोल मुक्त नुसतं डोळ्यातूनही कळणारं नातं त्या दोघींनीही जपलं होतं. अगदी जातानाही आईने एकदा शेवटचं बघायचं आहे अनुला, बोलवा तिला, असा सारखा सारखा घोरच लावला होता जीवाला. म्हणून मोठ्या वहिनीने भावांच्या नकळत हळूच येऊन जा एकदा, म्हणजे आई सुटतील असं सांगितलं. आणि पायाखालची जमीनच सरकली अनुच्या. इतका शेवट आल्यावर आपल्याला सांगितलं. म्हणून खरं तर ती खूप रागावली होती. म्हणून तसे आईचे फोन काही दिवस कमी झाले होते. अनुजाला शंका येऊ नये म्हणून आई शांत राहिली. पण बाकीच्यांनीही आज आपल्याला आठवावे याचा तिला वाईट वाटलं. पण ती तशीच धावत धावत नाशिक ते पुन्हा आली. आईने तिला डोळे भरून बघितलं. रात्रभर न बोलताही खूप काही सांगणारी आई बघून अनुच्या डोळ्यातलं पाणी काही थांबेना. आणि दुसऱ्या दिवशी आई गेली.
फोनची रिंग वाजली आणि विचारांच्या तंद्रीतून अनुजा बाहेर आली. पलीकडे फोनवर चक्क मोठा भाऊ होता. उद्या येशील तेव्हा वेळ काढून ये, बोलायचं आहे वकील साहेबांना. त्याने निरोप द्यायला सांगितला म्हणून फोन केला. इकडून अनुजा हो नाही काही म्हणते हे ऐकून न घेताच त्याने फोन ठेवला. मात्र अनुला थोड्याफार प्रमाणात आनंद झाला. किमान इतक्या वर्षांनी तरी दादा 2 शब्द माझ्याशी बोलला. तिला मात्र आता आईची अजूनच आठवण यायला लागली. दुसऱ्या दिवशी जयदीप आणि अनुजा पोहोचले. सर्व विधी होत आले होते. विधी झाले, जेवण झाले. इतर सर्व लोक आपापल्या घरी गेले आणि वकील साहेब आले. आईच्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे सगळं करायचं असं दादांनी सांगून टाकलं, तेही वाचनाच्या आधीच. कारण कदाचित त्याला अनुने तर पळून जाऊन मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून आपल्याला सगळं मिळेल असं वाटत असेल आणि मागून अनुजाने काही मागायला नको असा त्याचा सुप्त हेतू अनुजाने ओळखला होता. अनुजा एका कोपऱ्यात काहीही न बोलता उभी होती. तिला मुळात आईच्या कशातच काहीही नको होतं. आईचं मिळालेलं प्रेम तिच्यासाठी आयुष्यभराची कमाई होती. त्या दोघांमुळे आई कधी सलग 6 महिने आपल्याकडे राहायला सुद्धा येऊ शकली नाही. तिचं कोड कौतुक मनासारखं करता आलं नाही. बिचारी दादाला घाबरत घाबरत 4 दिवस यायची, तेही दुसरीकडे जाते असं सांगून. मग आता ती गेल्यावर काय करायचं? तिच्या कष्टाने कमवलेला पैसा सोनं घेऊन. अगदी काही नको आपल्याला. फक्त आईची आठवण म्हणून एखादी गोष्ट मिळाली तर खूप बरं होईल. अशा विचारत असतानाच वकील जाधव यांनी वाचायला सुरुवात केली. अखेरचं वाचन होईपर्यंत तिचं लक्ष कशातच नव्हतं. अशी कुठली एक वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो जी आजन्म आपल्याला आईची सोबत राहील याचाच ती विचार करत होती. अहो ताई, तुमचं लक्ष कुठे आहे? आईने त्यांचे 2 हार आणि 2 गोट तुम्हाला दिलेत. शिवाय एकूण संपत्तीमध्ये 50% मालकीण केलं आहे तुम्हाला. काय बाई, एकीचं नशीब. काहीही न करता तुम्हाला एवढं अर्धी संपत्ती कशाला दिली सासूबाईंनी कोण जाणे. मी इतकी वर्ष करते त्याचं मला काही नाही. तुमच्यामुळे इथं काही वर्षांपासून आम्हाला नुसता डोक्याला ताप झाला होता. वहिनी तिला नुसतं हैराण करायला लागली. तेव्हा तिला शांत करत आणि स्वतःलाही शांत ठेवत अनुजा म्हणाली, वहिनी काळजी करू नकोस. मला आईने दिलं आहे त्यातलं काहीही नको. अगं, माझा काही हक्क नाही ग त्यावर. तिने तिच्या आणि अण्णांच्या कष्टाने कमावलेलं आहे हे. अण्णा तर मनात राग ठेवूनच गेले. ते बोझं अजून माझ्या मनात आहे. त्यामुळे ते घेणारी मी कोण? वकील साहेब, मला यातलं काहीही नको. त्या संदर्भात जे काही कागदपत्र बनवायचे असतील ते बनवा. मी स्वखुशीने सही करायला तयार आहे. आणि वहिनी, तुम्ही आईवरती किती कष्ट घेतले ते मला माहिती आहे. आईकडून कळायचं मला तुमच्याबद्दल. ती तुम्हाला न सांगता कित्येकदा माझ्याकडे राहायला यायची. कारण तुम्हाला सांगून येण्याची सोय नव्हती. साधं धड खायला देत नव्हता तुम्ही तिला. दादा, अरे माझ्याशी बोलणं टाकलं तर निदान जन्मदात्रीला तरी सुखात ठेवायचं होतं. तिथे तर तुमचा मायेचा ओलावा झिरपू द्यायचा होता. पण त्यासाठी आतून प्रेम आणि नात्यांची जाण वाटायला आणि ठेवायला लागते. असो, तसंही सगळं तुमचंही नाही. पण तरी देखील तुमचं नसूनही तुम्हाला मिळालेलं आणि मीही तुम्हाला देऊन टाकलेलं तुम्हालाच लक लाभो. नंतर ती आत गेली आणि आईच्या कपाटातून एक साडी घेऊन आली. मी ही आईची साडी नव्हे तर आमच्या आजीने आईला आणि आप्पांच्या लग्नाला 25 वर्ष झाली तेव्हा आईला दिलेली साडी घेऊन जाते. नव्हे, पिढ्यानपिढ्या लाभलेली मोठी संपत्ती घेऊन जाते. बाकी आता या घराशी माझा तसूभरही असलेला ऋण संबंध आता आईबरोबरच संपला. चला जयदीप, आता आपलं इथे काहीही राहिलं नाही, असं म्हणत रडतच आईच्या फोटोला शेवटचा नमस्कार करून जराही मागे न वळून बघता अनु निघून गेली. आणि भाऊ आणि वहिनी तोंड वासून फक्त बघत राहिले. वकील साहेबही हे सगळं बघत होते. त्यांच्याही नकळत ते अस्पष्ट शब्दात पण दोघांनाही ऐकू जाईल असं बोलले, खऱ्या श्रीमंत तर ताईच. पैसा काय हो, आज आहे उद्या नाही. पण जो मायेचा ओलावा त्या घेऊन चालल्यात त्याची तुलना कशाशीच होणार नाही. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.